जय हिंद मित्रांनो. एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF किती वाजता उपलब्ध होईल तर संध्याकाळी 6 नंतर ही PDF तुम्हाला उपलब्ध होईल. ठीक आहे, आपण आता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला माहीतच असेल. यंदाच्या T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलं आहे. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरून एकूण तिसऱ्यांदा व सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे व यासहच भारत सलग दुसऱ्यांदा व एकूण तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला देश ठरला आहे. मित्रांनो, याआधी भारताने महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली 2024 व आता 2026चा T20 वर्ल्ड कप सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पटकावला आहे. आणि घरच्या मैदानावर T20 विश्वचषक जिंकणारा भारत पहिलाच देश ठरला. या वर्ल्ड कपमधील प्लेयर ऑफ द टुर्नामेंटने संजू सॅमसन यांना सन्मानित करण्यात आलं, तर प्लेयर ऑफ द मॅचने जसप्रीत बुमराह यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा हे साहिबजादा फरहान यांनी काढल्यात, तर सर्वाधिक विकेट्स हे जसप्रीत बुमराह व वरुण चक्रवर्ती यांनी घेतले आहेत. या दोन्ही भारतीय बॉलरने या स्पर्धेत एकूण 14 विकेट पटकावल्या आहेत. इतर माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या. भारताने अंतिम सामन्यात एकूण 255 धावा केल्या होत्या व T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा सर्वोच्च स्कोर आहे. अंतिम सामना कुठे खेळवण्यात आला तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. यात विजेत्या संघाला रोख पारितोषिक म्हणून 3 मिलियन म्हणजे सुमारे 27.50 कोटी रुपये देण्यात आलेत, तर उपविजेत्या संघाला 1.6 मिलियन म्हणजे सुमारे 14.67 कोटी रुपये देण्यात आले आहेत. ही या वर्ल्ड कपची कितवी आवृत्ती होती तर ही याची 10वी आवृत्ती होती व याचं आयोजन भारत व श्रीलंका या दोन देशात करण्यात आलं होतं. यात एकूण 20 देश सहभागी झाले होते व या वर्ल्ड कपसाठी प्रथमच इटली हा देश सुद्धा पात्र ठरला होता. या आधीच्या T20 वर्ल्ड कपमधील विजेते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, 2007 मध्ये T20 वर्ल्ड कपची पहिली आवृत्ती दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती व विजेता भारत तर उपविजेता पाकिस्तान होता. त्यानंतर 2009 मध्ये याचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं, विजेता पाकिस्तान. 2010चा विजेता इंग्लंड. 2012 मध्ये स्पर्धा वेस्ट इंडिजने जिंकली. 2014 मध्ये श्रीलंका. 2016 मध्ये वेस्ट इंडिज. 2021 ऑस्ट्रेलिया. 2022 इंग्लंड. तर 2024 मध्ये याचं विजेतेपद आपल्या भारतानं पटकावलेलं आहे. 2024 मध्ये भारत विजेता तर दक्षिण आफ्रिका उपविजेता होता. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. महाराष्ट्राच्या 2026-27च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे किती रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे? तर मित्रांनो, यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली व या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. या योजनेचा लाभ 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना मिळेल. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देखील देण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाविषयी सांगायचं झालं तर हा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प एकूण 7,69,467 कोटी रुपयांचा आहे. यात महसुली जमा 6,16,099 कोटी अपेक्षित असून महसुली खर्च 6,56,651 कोटी इतका अंदाजित आहे. बरं, यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प किती स्तंभावर आधारित आहे? तर हा अर्थसंकल्प 4 स्तंभावर आधारित आहे व ते स्तंभ कोणते तर प्रगतशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 स्तंभावर हा अर्थसंकल्प आधारित आहे. व यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी अर्थव्यवस्था 9 पटीनं वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आला असून सध्या कृषी क्षेत्राचा GDP $55 अब्ज आहे, तो वाढवून
500 अब्ज डॉलर्सपर्यंत त्याला नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आणि सकस व पोषणयुक्त शेती उत्पादनासाठी महाराष्ट्राने महाराष्ट्र प्राकृतिक शेती अभियान सुरू करण्याची देखील घोषणा केली. यासच मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राबवण्याची घोषणा देखील या अर्थसंकल्पात करण्यात आली व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात आला आहे. व वाढवण बंदराजवळ 4थी मुंबई तर अटल सेतूला जोडून 3री मुंबई विकसित करण्यात येईल आणि नागपूर येथे अत्याधुनिक स्टेट डेटा सेंटर देखील स्थापन करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यंदाच्या अर्थसंकल्पात 2047 पर्यंत महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागात दरडोई प्रतिदिन किती लिटर पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे? तर या अर्थसंकल्पात 2047 पर्यंत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात 55 लिटर तर शहरी भागात 135 लिटर दरडोई पाणी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. व यासच जलसंपत्तीची डिजिटल आणि प्रमाणिक ऑनलाईन माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक या शहरात राज्य जल माहिती केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली. या अर्थसंकल्पात निराकरा नदीजोड प्रकल्प, वेनगंगा नळगंगा, दमनगंगा वेतरणा गोदावरी, दमनगंगा एकदरी गोदावरी व नार पार गिरणा या नदीजोड प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे. आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं, शेत पांदन रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी कोणती योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली? तर मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग क्षेत्राचा GDP 123 अब्ज डॉलर्सवरून 1500 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं लक्ष ठेवलं आहे. यासच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्धी योजना सुद्धा 3 वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे. मच्छीमारांसाठीचं अत्याधुनिक मत्स्य बंदर हे सातपाटी येथे स्थापन करण्यात येईल. आणि मित्रांनो, यंदाच्या अर्थसंकल्पात 2047 पर्यंत राज्यात किती टक्के स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे? तर या अर्थसंकल्पात 2047 पर्यंत राज्यात 75% स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. व एम्स आणि IIMच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य आरोग्य सार्वजनिक संस्थेची स्थापना नागपूर येथे केली जाणार आहे. पुढील प्रश्न, परदेशात नोकरीच्या संधीसाठी आवश्यक भाषा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणती संस्था स्थापन करणार आहे? तर आता महाराष्ट्र सरकारने महिमा ही संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. या महिमाचा फुल फॉर्म महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट असा आहे. यासच महाराष्ट्र सरकारने आदिवासी युवकांना नाविन्यपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी बिरसा या योजनेची सुद्धा घोषणा केली. बिरसा म्हणजे काय? तर भारत इनोव्हेशन रिसर्च स्टार्टअप फॉर आत्मनिर्भरता असं बिरसाचं पूर्ण स्वरूप आहे. आता हा प्रश्न पहा, कोणत्या राज्याने 2026-27 हे वर्ष महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली? तर ही घोषणा आपल्या महाराष्ट्रानं केली आहे. सातारा जिल्ह्यातील कडकुन येथे महात्मा फुले यांचे भव्य स्मारक सुद्धा उभारले जाणार आहे व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्याची घोषणा देखील या अर्थसंकल्पात करण्यात आली. मित्रांनो, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाविषयीचे महत्त्वाचे सर्व पॉईंट आपण या प्रश्नामधून क्लिअर केले आहेत व तुम्हाला हे पॉईंट नोट करायची सुद्धा गरज नाही, कारण याची PDF तुम्हाला उपलब्ध होईल. संध्याकाळी 6 नंतर एक्झामचा घर या टेलिग्राम चॅनलवरून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोणाच्या हस्ते महिला सन्मान पोर्टलचं उद्घाटन करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलं व या पोर्टलसहच सायबर वेलनेस सेलची सुद्धा स्थापना करण्यात आली. आणि आता सायबर वेलनेस सेलसह एक तक्रार पोर्टल स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे. त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो, लक्षात ठेवा. महिला सन्मान पोर्टलचं उद्घाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन, 2026च्या टाइम वुमन ऑफ द इयर प्रोजेक्टमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करण्यात आला? तर 2026च्या टाइम वुमन ऑफ द इयरमध्ये सफीना हुसेन या भारतीय महिलेचा देखील समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, सफीना हुसेन यांचं नाव याआधी सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. सफीना हुसेन या एज्युकेट गर्ल्सच्या संस्थापिका आहेत व या एज्युकेट गर्ल्स या संस्थेलाच 2025च्या रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं व हा पुरस्कार मिळवणारी ही भारतातील
पहिली संस्था ठरली होती? आता तुम्हाला सफिना हुसेन यांचं नाव सुद्धा आठवलं असेल. लक्षात ठेवा, सफिना हुसेन यांचा समावेश यंदाच्या टाइम वुमन ऑफ द इयरमध्ये करण्यात आला आहे. त्या एज्युकेट गर्लच्या संस्थापिका असून त्यांनी संस्था कधी स्थापन केली? तर 2007 साली राजस्थानमध्ये त्यांनी ही संस्था स्थापन केली. व यंदाच्या टाइम वुमन ऑफ द इयरसाठी 16 महिलांची निवड करण्यात आली असून या यादीत भारत व भारतीय वंशाच्या 3 महिलांचा समावेश आहे. तसेच यातील मुखपृष्ठावर हॉलिवूड अभिनेत्री टेयाना टेलर यांना स्थान देण्यात आलं आहे. पुढील प्रश्न पहा. कोणतं राज्य हे 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरास बंदी घालणारे देशातील पहिले राज्य ठरले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच कर्नाटक हे राज्य 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरास बंदी घालणारं देशातील पहिलं राज्य बनलं आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी राज्य अर्थसंकल्पात डिजिटल व्यसन कमी करण्यासाठी आणि मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बरं, 16 वर्षाखालील मुलांना समाज माध्यम वापरास बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हत्ती रिसाला उत्सव साजरा केला जातो? तर हा जो हत्ती रिसाला उत्सव आहे हा जालना या जिल्ह्यात साजरा केला जातो व यंदा या उत्सवाला 138 वर्ष पूर्ण झाली आहेत. हा उत्सव कधी साजरा केला जातो? तर हा दिवस धुलीवंदनाच्या दिवशी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो व या दिवसाला 8 मार्च 1975 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने अधिकृतपणे मान्यता दिली होती. यंदाची या दिनाची थीम काय? तर राईट्स, जस्टिस, ॲक्शन फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स अशी यावेळेची या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. कोणता देश हा सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी WHOने अधिकृतपणे प्रमाणित केलेला अमेरिका खंडातील पहिला देश बनला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे चिली हा कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी WHO द्वारे प्रमाणित करण्यात आलेला अमेरिका खंडातील पहिला तर जगातील दुसरा देश बनला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.